नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक 1 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो भव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:12 ते 3:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:26 ते 9:08 आणि यमगंड काळ सकाळी 10:49 ते 12:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर युती योग करणार आहे. रवी, शुक्र आणि शनीबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातला रवी, शुक्र आणि लाभातला शनी याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस करायचे असेल, कागदोपत्री व्यवहार, याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लांब जे काही प्रलंबित आहेत हे तुम्हाला आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमचा बऱ्याच प्रमाणात काही गडबडीचा राहील, मात्र शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातला रवी, शुक्र आणि दशमातला शनी याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, मात्र स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात येईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ असणारा चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी, शुक्र आणि भाग्यातला शनी याबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळते. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, मात्र काही उत्तम प्रकारचे लाभ आणि चांगले इंट्युशनसुद्धा आजच्या दिवशी येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या रवी, शुक्राबरोबर आणि अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना आज तुम्ही प्रत्यक्ष रूपात राबवू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह तुम्ही आजच्या दिवशी असू शकाल. त्याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाची ठिणगीसुद्धा आजच्या दिवशी उडू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. फिरणं वगैरे जास्त होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातला रवी, शुक्र आणि सप्तमातला शनी याबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील. मित्रांबरोबर भेटीगाठी होणं, त्यांच्याबरोबर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातला रवी, शुक्र आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र
लाभयोग होणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातला शनी आणि भाग्यातले रवी शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी शुभफलदायी राहिली. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातला रवी शुक्र आणि चतुर्थातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग येऊ शकतील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातला रवी शुक्र आणि तृतीयातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. थोड्याफार प्रमाणात वादविवादाची ठिणग्या उडू शकतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही उत्तम लाभ तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण काम प्रलंबित काम आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातला रवी शुक्र आणि द्वितीयातला शनी याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वास्तूच्या संदर्भात जी काय महत्त्वपूर्ण कामं असेल ती तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींमुळे थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला शनी आणि पंचमातला रवी शुक्र याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग होईल. कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील, डॉक्युमेंटेशन संदर्भात काही कामं करायचे असेल याच्याशी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ शॉर्ट टर्ममध्ये आजच्या दिवशी तुमच्यासाठी होऊ शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवी शुक्राबरोबर आणि व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.